तक्रार दाखल केली भैया माझी पोरगी म्हणायची लोक काय म्हणतील, परिवार समाज काय म्हणतील, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील म्हणून ती म्हणलीच नाही काही डबल. तिला मारून टाकलं, तिला फाशी देऊन मारून टाकलं, तिला फेकून दिलं घाटीमध्ये. त्यांनी लावारिश लाश म्हणजे तिला फेकून दिलं घाटीमध्ये. तिला कुणीच नव्हतं तिच्याकडे. आम्ही गेलो जेव्हा 2 वाजता तिच्याकडे कुणीच नव्हतं, एकटी होती ती अशी घाटीमध्ये. आम्ही आमच्या लेकराकडे गेलो, आमचं लेकरू आम्हाला इतकं व्यवस्थित याच्यात भेटलं, आम्हाला फेकलेलं असं दोन्ही तंगडे गिंगडे झालेले. तिथं सासू नाही, सासरे नाही, नवरा नाही, तिच्या नणंद नाही, कुणीच नाही. माझी पोरगी एकटी लावारिश लाश म्हणजे पडलेली होती. मॅडम कुठली घटना आहे? पुन्हा सांगा ना. ही घटना आपल्या जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील आहे. तिथं विवाहित जी मुलगी होती तिला त्यांनी मारहाण करून म्हणजे सतत 4 महिन्यापासून हा प्रकार चालू होता. तरीही ते मुलींचं कसं असतं की आपल्या आई वडिलांची इज्जत, समाजाची इज्जत, लोक काय म्हणतील या प्रकरणाला घाबरून मुली सहसा अन्याय सहन करतात. पण कुठेतरी आता मला असं वाटतं की सगळ्यांनी आवाज उठवायला पाहिजे. मुलींनी सुद्धा घडलेला प्रकार आई वडिलांना सांगायला पाहिजे, पोलीस गुन्हे दाखल केले पाहिजे, त्याच्यावर आवाज उठवायला पाहिजे. माझी तर खरं विनंती आहे की आपण सगळ्यांनी मिळून मुलींना पण मला सांगण्याचा एक म्हणजे खरंच प्रयत्न आहे की अन्याय सहन करू नका. होत असेल तेवढं तुम्ही पोलीसचा प्रोटेक्शन घ्या आणि हिमतीने पुढे आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत. तक्रार दाखल केली भैया माझी पोरगी म्हणायची लोक काय म्हणतील, परिवार समाज काय म्हणतील, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील म्हणून ती म्हणलीच नाही काही डबल. यालाच तर बळी पडतायत ना आपल्या इथं समाजातल्या मुली, यालाच बळी लोक पडतायत. काय म्हणतील, समाज काय म्हणतील. समाजाला घाबरून मुली खूप आत्महत्या करताय किंवा मारून टाकण्यात येते कुठेतरी. तिला मारून टाकलं, तिला फाशी देऊन मारून टाकलं, तिला फेकून दिलं घाटीमध्ये. त्यांनी लावारिश लाश म्हणजे तिला फेकून दिलं घाटीमध्ये. तिला कुणीच नव्हतं तिच्याकडे. आम्ही गेलो जेव्हा 2 वाजता तिच्याकडे कुणीच नव्हतं, एकटी होती ती अशी घाटीमध्ये. आम्ही आमच्या लेकराकडे गेलो, आमचं लेकरू आम्हाला इतकं व्यवस्थित याच्यात भेटलं, आम्हाला फेकलेलं असं दोन्ही तंगडे गिंगडे झालेले. तिथं सासू नाही, सासरे नाही, नवरा नाही, तिच्या नणंद नाही, कुणीच नाही. माझी पोरगी एकटी लावारिश लाश म्हणजे पडलेली होती. ती माझी पोरगी तुमची बी पोरगी आहे. तक्रार दाखल केली का? तक्रार दाखल केली. पंचनामा सीसीटीव्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेलेले आहे, तर तिथलं पण सीसीटीव्ही पोलिसांनी काय होतंय गुन्हेगारी दाखवण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. इथं पोलिसांना मॅनेज केलं जाते. तुम्हाला पोलिसांकडून पोलिसांना मॅनेज केलं जाते दादा, पोलिसांना दाबलं जाते इथे. आता तुमची मागणी काय सांगा? आमची मागणी आहे की त्यांना न्याय मिळाला, माझ्या पोरीला न्याय मिळू द्या फक्त दादा. सगळ्यांची माझी एकच मागणी आहे सगळ्यांना की माझ्या पोरीला न्याय द्या. शांततेने बोला. मुलीला मी कालपासून तुम्हाला बोलले ना.